12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आतापर्यंत आपण युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट ह्या टॉपिक मध्ये 1 ते 16 प्रॉब्लेम आपण सॉल्व केला आहे. तर आज आपण प्रॉब्लेम नंबर 17 घेणार आहोत. तर बघा प्रॉब्लेम नंबर 17 मध्ये काय काय इन्फॉर्मेशन्स दिलेले आहेत. अजय आणि विजय हे दोन पार्टनर्स आहेत. काय अजय आणि विजय दोन पार्टनर्स आहेत. प्रॉफिट शेअरिंग रेशो काय सांगितलेला आहे, काही उल्लेख केलेला नाहीये. रिझल्ट काय असेल, प्रॉफिट शेअरिंग रेशो हा समान असणार आहे. तर मग इन्फॉर्मेशन्स काय काय दिले. पहिल्यांदा डेबिट बॅलन्स व ओपनिंग स्टॉक दिले. किती आहे ओपनिंग स्टॉक 31,500. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक 31,500. त्यानंतर परचेजेस आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 80,000. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेजेस 80,000 रुपये. त्यानंतर सॅलरीज आहे प्रॉफिट अकाउंटच्या डेबिटला. सॅलरीज प्रॉफिट अकाउंटच्या डेबिटला ऍडजस्टमेंट आहे का बघा. नाही तर सॅलरीज किती येणार डायरेक्टली आउटर कॉलम मध्ये 5,000 रुपये. नेक्स्ट आहे वेजेस घेतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. वेजेस किती आहे 7,500. 7,500. कॅरेज किती आहे 3,000 रुपये. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कॅरेज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 3,000 रुपये. रॉयल्टीज सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 2,500 रुपये. 2,500 रुपये. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,050. 1,050. त्यानंतर सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या असे का सन्ड्री डेटर्स 43,000 रुपये. त्यातून मायनस ऑलरेडी आपण करणार आहोत. मायनस ऑलरेडी. नेक्स्ट बघा काय फर्निचर्स आहे किती 20,200 रुपये. असे का 20,200. आता लेस डेप्रिसिएशन 20,200 लेस डेप्रिसिएशन. त्यानंतर लीज होल्ड प्रॉपर्टी असेट आहे का लीज होल्ड प्रॉपर्टी असेट ना 25,000 रुपये. आउटर कॉलम घ्या 25,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट सुद्धा असेट ना इन्व्हेस्टमेंट असेट ना 15,000 investments
ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450 रुपये 3,450 रुपये ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. नेक्स्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट. नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला ॲडव्हर्टाइजमेंट अमाउंट आहे 30,000 रुपये. नेट बरोबर घ्या. ॲडव्हर्टाइजमेंट 30,000 रुपये दिलेला आहे आणि ब्रॅकेट मी काय म्हणते 3 इयर्स म्हणलेलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंटची अमाउंट 30,000 रुपये आहे आणि ब्रॅकेट मी काय म्हणते 3 इयर्स म्हटलेला आहे. याचा अर्थ काय असेल की जी 30,000 रुपये अमाउंट आहे ही 3 वर्षाची अमाउंट आहे. किती वर्षाची? 3 इयरची अमाउंट आहे. तर आपलं अकाउंटिंग जे असतं ते 1 वर्षाचं असतं, 3 वर्षाचं नसतं. तर आपण 12 महिन्याचं अकाउंटिंग केलं जातं. त्यामुळे आपण काय करणार आहोत, ॲडव्हर्टाइजमेंट 30,000 मधलं 1 वर्षाची अमाउंट आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचं आहे आणि बाकीचं 2 वर्षाची अमाउंट काय करणार आपण बॅलन्स शीटच्या असेटला प्रीपेड म्हणून आपण दाखवणार आहोत. तर मायनस प्रीपेड कसं करणार आपण 30,000 इंटू किती वर्षाची अमाउंट आपल्याला हे करायचं कमी करायचं आहे 2 वर्षाची अमाउंट आपल्याला कमी करायची आहे. तर वरती आपण 2 घेणार खाली डिवाइड बाय किती वर्षाची टोटल अमाउंट आहे 3 वर्षाची अमाउंट आहे. 2/3 वर्षाची अमाउंट आपल्याला हे बॅलन्स शीटची असेट दाखवायचं आहे कारण ती प्रीपेड आहे आणि टोटल 3 वर्षाची अमाउंट आहे. तर 2/3 केलं किती येतं 20,000 रुपये अमाउंट येणार आहे आणि आउटपुटला किती 10,000. 30,000 मधून 20,000 गेले तर येणार किती 10,000 रुपये प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला आउटपुटला येणार आहे. आणि जे प्रीपेड आहे प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट किती 20,000 रुपये बॅलन्स शीटच्या असेटला येणार आहे. पुढे बॅड डेट्स आहे. बॅड डेट्स येतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेतो. बॅड डेट्स किती अमाउंट आहे बघ 500 रुपये अमाउंट आहे. त्यात आपण काय करणार आहोत आरडीडी दिले बघ न्यू आरडीडी विचारलेला आहे 2.5% डेटर्स वरती आहे ठीक प्लस आरडीडी न्यू आहे. डेटर्स किती आहे अमाउंट डेटरची अमाउंट 43,000 टक्के सांगितले बघा 43 2.5% 2.5% 1,075 रुपये अमाउंट येतं. किती 1,075 टोटल 1,575 रुपये अमाउंट ही आउटला येणार आहे. किती 1,575 रुपये ही टोटल अमाउंट येतं. त्यानंतर बघा ऑलरेडी आपण कशामधून मायनस करणार डेटर्स मधून आपण मायनस करणार आहोत. एक 1,075 तर बघा किती येतं 41,925 आउटला 41,925 रुपये अमाउंट ही आउटला येतं. बॅड डेट्स. नेक्स्ट आहे डिस्काउंट अलाउड. आपण कुठे घेणार आहोत प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट टू डिस्काउंट
अलाउ प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिटला 1800. पुढं कॅश इन हँड असेलला कॅश इन हँड 7000 रुपये 7000. त्यानंतर कॅश ॲट बँक कॅश ॲट बँक किती आहे 20000 रुपये अमाऊंट आहे 20000. कॅश ॲट बँक 20000 रुपये अमाऊंट आहे. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट फिक्स्ड डिपॉझिट काय असतं ठेवी असतं तो असेट म्हणून आपण ग्रेड करतो. तर आपण बॅलन्स शीटच्या असेटला फिक्स्ड डिपॉझिट आपण दाखवायचं आहे. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट अमाउंट किती आहे 15000 रुपये इनर लिहा. त्यामुळे ऍड्रेस दिला फिक्स्ड डिपॉझिट होती आपण प्लस काय करणार इंटरेस्ट आपण ऍड करायचं आहे. तर हे सर्व काही डेबिट बॅलन्सची सगळे अमाउंट्स. आता क्रेडिट साईडला बघा काय केलेलं आहे. क्रेडिट साइड मध्ये पहिला आहे कॅपिटल अमाउंट्स 80000 आणि 80000. आणि 80000 रुपये कॅपिटल बॅलन्स आहेत पार्टनरांचे. त्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला sundry creditors 20500. ₹20500 sundry creditors. त्यानंतर इंटरेस्ट रिसीव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला interest received on fixed deposit 1000 आणि आउटस्टँडिंग किती येतो अजून 1200. तर आपण हे करणार आहोत ऍड करायचं. काय सांगितले बघा ऍडजस्टमेंट नंबर 3 ला सांगितले बघा इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट किती 1200 रुपये अजून आपल्याला मिळणार आहे. तर आपण आउटस्टँडिंग इंटरेस्ट ती 1200 या दोन्हीची बेरीज 2200 रुपये येणार आहे. किती 1200 अधिक 1000 म्हणजे 2200 रुपये आउटला येणार. आणि हेच काय करणार आपण 1200 ह्याच्यामध्ये कुठं बॅलन्स शीटच्या असे का फिक्स्ड डिपॉझिट आपण ऍड करायचं आहे. किती येतात 15000 अधिक 1200 किती येतात 16200 रुपये अमाउंट येतो. किती 16200 रुपये अमाउंट येणार आहे. नेक्स्ट आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट 10000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बँक ओव्हरड्राफ्ट 10000. सेल्स 1,20,000. सेल्स 1,20,000. रिटर्न्स वगैरे आणि
1,20,000. परचेजमध्ये सुद्धा रिटर्न्स नाहीये तर 80,000. तर अशा पद्धतीने काय असणार की आपण ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे. तर ऍडजस्टमेंट्स आपल्याला बघायचे अजून काय राहिले का. पहिला ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक आहे. तर दोन अमाउंट आहे. कॉस्ट प्राइस किती 40,000 आणि मार्केट प्राइस 35,000. तर आपण काय सांगितलं तुम्हाला लेक्चर्स मध्ये सांगितलेलं आहे जी अमाउंट कमी असेल ते आपण क्लोजिंग स्टॉक घेणार आहोत. किती येतं 35,000 रुपये येतं. आणि असेटला बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक येतो किती 35,000. 35,000. इंटरेस्ट घेतले आपण. आरडी घेतलेला आहे. डेप्रिसिएशन बघा आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट. फर्निचर. फर्निचरची अमाउंट किती आहे बघ 20,200. 20,200 वर किती टक्के काढायचं आहे 5%. तर 20,200 वर 5% किती येतं 1,010 रुपये अमाउंट येणार. 1,010 रुपये डेप्रिशिएट येतं. तेच बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचर मध्ये मायनस करा. किती येतं मायनस करून बघ 19,190 रुपये अमाउंट येतं. किती 19,190 रुपये येतं. याला ऍडजस्टमेंट नंबर 4. पुढं गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. म्हणजे 8,000 रुपयाची वस्तू ही फायरिंग मुळे नुकसान झालेलं आहे. तर गुड डिस्ट्रॉयड बाय फायर आपण कुठे घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि पुढे काय म्हणते इन्शुरन्स क्लेम ॲबिलिटी ऑफ ₹6,000. 8,000 रुपयाचं फायरिंग मुळे नुकसान झालेलं आहे. पण नुकसान भरपाई किती मिळाली विमा कंपनीकडून किंवा इन्शुरन्स कंपनीकडून 6,000 रुपये मिळाले. म्हणजे 8,000 रुपयाचा लॉस झालाय आणि मिळालं भरपाई 6,000. याचा अर्थ काय असणार आहे 2,000 रुपये लॉस झालेला आहे. तर बघा आपण काय करणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 8,000 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लॉस ऑन गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. तर बघा 8,000 रुपयाचा लॉस आहे. तर नुकसान भरपाई किती मिळाली 6,000. तर 8,000 मधून 6,000 गेले तर लॉस किती होते 2,000 रुपये एक लॉस होते. 8,000 मधून आपण काय केलं 6,000 रुपये मायनस केलं. किती 2,000 रुपये लॉस होतो. आणि परत घेणार आपण जे इन्शुरन्स कंपनीकडून जे क्लेम मिळाले किती 6,000 रुपये पुढे घेणार आपण असेटला घेणार आहोत. इन्शुरन्स क्लेम किती 6,000 रुपये येणार आहे. इन्शुरन्स क्लेम किती 6,000 रुपये येणार आहे. तर हे अशा पद्धतीने काय असणार एक इन्फॉर्मेशन आहे. तर सर्व ऍडजस्टमेंट आपण घेतलेली आहे. तर ह्या पद्धतीने काय असणार की सर्व स्टुडंट काय असणार की हे एक्झाम्पल आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायचं आहे आणि ग्रुपला पाठवायचं आहे. अशा पद्धतीने हा आजचा लेक्चर आहे. थँक्यू व्हेरी मच.